चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 300हून अधिक पदांसाठी राज्यभर पदभरती परीक्षा राबविण्यात आली। या पदभरतीत घटनेनं दिलेलं SC, ST, OBC महिला आरक्षण लागू करण्यात आलेलं नाही। ही बँक काँग्रेसच्या ताब्यात आहे, मात्र तरीही घटनेनुसार आरक्षण लागू करण्यात न आल्याने बँक समोर आरक्षण बचाव कृती संघर्ष समितीचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। कमी गुण असणाऱ्या परीक्षार्थींना प्रत्यक्ष मुलाखतींसाठी बोलावले गेल्याने यात मोठा आर्थिक घोळ झाल्याची भावना उमेदवारांनी बोलून दाखविली आहे। ही संपूर्ण परीक्षा रद्द करा या मागणीसाठी आज परीक्षार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य शिवछत्रपतींचे राज्य आहे असे म्हणतात, मात्र चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेत चाललेली ही आर्थिक देवाणघेवाण करून केलेली पदभरती तातडीने थांबवावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे। CDCC बँकेमध्ये जे 360 पदाची जे नोकर भरती आहे त्याच्यामध्ये मागासवर्गीय SC, ST, OBC NT आरक्षण दावलेलं आहे, महिलांचं पण आरक्षण दावलेलं आहे, अपंगाचं पण आरक्षण दावलेलं आहे आणि जवळपास 25 ते 40 लाख रुपये घेऊन हे लोक खुल्या प्रवर्गामध्ये भरती घेत आहे। आणि त्या भरती घेताना ज्या ITI कंपनीच्या माध्यमातून जी भरती घेतलेली आहे त्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आणि त्या संदर्भामध्ये आता जे आहे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहे। अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी करून सुद्धा त्या तक्रारीचं निवारण न करता आणि त्यांच्या गुणाची जे आहे गुणपत्रिका न तपासता यांनी गुणपत्रिकाची यादी प्रकाशित न करता सरळ सरळ जे आहे बेकायदेशीर मार्गाने जे आहे त्यांना मुलाखतीसाठी बोलावलेलं आहे आणि एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून गोरगरीब मुलांच्या मागासवर्गीय गोरगरीब मुलांच्या जे आहे हक्काचं आरक्षण हिरावलेलं आहे। जे मुलं दिवस रात्र जे आहे अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्या बिचारा गोरगरीब विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे। म्हणून या आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सगळे विद्यार्थी आणि जे मागासवर्गीय जे जेवढ्या पण संघटना आहे एकवटल्या आहे आणि त्याच्यामुळे हा भव्य दिवस असा ज्या मोर्चाचं आयोजन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही करत आहोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आवाहन करतो की आपण जे म्हणताय छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आम्ही त्याप्रमाणे आम्ही चालवत आहोत, पण ज्या राज्यामध्ये मागासवर्गीयाचं घटनादत्त अधिकारी असताना त्याला आरक्षण असताना ते आरक्षण तुम्ही नाकारता, मग कुठल्या संविधानानुसार तुम्ही मागत आहे आणि संविधानाची एक मग पायमल्ली आहे। एकीकडे देशामध्ये संविधानाचा एक सुवर्ण महोत्सव मनवत आहे आणि दुसरीकडे इथे आरक्षणाची जे पायमल्ली होत आहे, म्हणून त्याच्या विरोधामध्ये आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चाचं जे मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे।